मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्यालगत टाकलेला भराव खचलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यामुळे या मार्गावरची एक लेन बंद ठेवण्यात आलेली आहे। दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी। कोकणात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। चिपळूण, गुहागर, खेड या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसाचा परिणाम इथल्या अनेक भागामध्ये दिसून येतोय। त्याच पद्धतीचा परिणाम हा मुंबई गोवा महामार्गावरती पाहायला मिळतोय। पहिल्याच पावसामध्ये परशुराम घाटाला हा रस्ता आहे हा खचलेला आहे। पहाटेच्या सुमारास हा रस्ता खचलेला आहे आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की रस्त्याच्या बाजूला हा जो भराव टाकलेला आहे, पिचिंग केलेला आहे, हे पिचिंग पूर्णपणे खाली ढासळलेलं आहे आणि यामुळे या मार्गावरची वाहतूक सध्या बंद करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हा धोका निर्माण झालेला आहे आणि कुठल्याही क्षणी हा समोरचा जो भाग आपण दृश्यामध्ये पाहतोय हा कुठल्याही क्षणी कोसळू शकतो अशी परिस्थिती आहे। परशुराम घाटाच्या वरच्या साईडला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात कटाई झाली होती आणि त्यामुळे वरनं येणारे जे पाणी आहे ते थेट रस्त्यावरती येतंय आणि याच ठिकाणी झिरपतंय। गेल्या वर्षी सुद्धा याच भागामध्ये रस्ता खचण्याचे जे सत्र आहे ते चालू होतं आणि पुन्हा त्याच स्पॉटमध्ये हा रस्ता हा जो पिचिंग आहे, भराव आहे, हा खचला असल्याचं पाहायला मिळतंय। आमच्या कोकणाकडे बघण्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधींना वेळ नाही, संसदेत प्रश्न मांडायला वेळ नाही आणि या हायवेकडे लक्ष द्यायला वेळ नाही। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या हायवे संदर्भात मोदींसमोर विचार मांडलेले आहेत, जागर यात्रा काढलेली आहे। आता ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती साहेबांसमोर मांडू आणि आमच्या आंदोलनाची पुढची दिशा या ठिकाणी ठरवू। सध्या तरी प्रशासनाकडून खबरदारी म्हणून इथे प्लास्टिक टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि परशुराम घाटातली वाहतूक जी आहे ती एकेरी आता सुरू आहे। मात्र पावसाचा जोर जर वाढला तर परशुराम घाटामध्ये आणखीन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। स्वप्नील घाग, ABP माझा, चिपळूण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।